मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस कोसळतोय। 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मराठवाड्यातील 233 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे। अनेक छोटे मोठे प्रकल्प देखील आता ओसांडून वाहत आहेत। गेल्या 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या पावसाच्या संदर्भातले अपडेट आपण घेऊयात। विजय, छत्रपती संभाजीनगरसह परिसरामध्ये दमदार पाऊस कोसळतो आहे। या पावसाची आतापर्यंत सरासरी आकडेवारी किती आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक आहे का? नक्की शुभम, जर बघितलं तर मराठवाडा हा गेल्या 2 महिन्यापासून जर बघितलं तर एकही दमदार जो आहे तो पाऊस झाला नव्हता। केवळ रिमझिम पावसावरती मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे जे आहे ते पेरणी जे आहे त्या पूर्ण केल्या होत्या। मात्र काल जर बघितलं तर 24 तासामध्ये जो आहे तो 68 मिलीमीटर पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, परभणी या भागांमध्ये देखील जोरदार पावसाने बॅटिंग केली। अक्षरशः त्या भागामध्ये जर बघितलं तर नदी नाले ओसडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे। तर बीड आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर कमी प्रमाणात जो आहे तो पाऊस झाला असल्याचं पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जर बघितलं तर मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसत आहे। तर दुसरीकडे केवळ रिमझिम पावसावरती शेतकरी जो आहे तो आपली आशा लावून बसल्याचा पाहायला मिळतोय। सध्या तब्बल मराठवाड्यातील 4000 गावं जे आहेत अतिवृष्टीच्या खाली गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक भागांमध्ये हा पाऊस जो आहे तो दिलासादायक आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा जी आहे ती मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागून आहे। कारण सध्या जर बघितलं तर पावसाला लागून हा 2 महिने उलटले आहे। 2 महिन्यामध्ये अद्यापही अनेक भागांमध्ये जे आहे तो पाऊस झाला नाही। त्यामुळे आता मराठवाड्याचे शेतकरी हा सतत दुष्काळाची भाग करत असतो। मात्र आता जर या 2 वर्षामध्ये जर मोठा पाऊस झाला नाही तर अनेक भागांमध्ये शेतपिकं जे आहेत ते देखील संकटात येणार आहे। मात्र रात्री हिंगोली आणि परभणी या भागांमध्ये झालेल्या पावसामुळे या 2 ते 3 जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत तो कुठेतरी सुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शुभम, विजय, छत्रपती संभाजीनगरमधील धरणं आणि तलावांची स्थिती सध्याची नेमकी काय आहे? नक्की शुभम, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर आणि सिल्लोड या 2 तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळते। या भागातील नदी नाले ओसडून वाहत आहे। तर दुसरीकडे फुलंब्री, पैठण त्याचबरोबर गंगापूर या भागांमध्ये जर बघितलं तर अद्यापही एकही दमदार जो आहे तो पाऊस झाला नाही। केवळ रिमझिम पाऊस झालेला आहे। त्यामुळे या भागातील नदी नाले जे आहेत ते कोरडे ठाक आहे। मात्र शेतपिकांसाठी जर बघितलं तर आता रिमझिम पावसामुळे या पिकांना पोषक वातावरण झालं असल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचे पिकं जोमत असले तरी मात्र नदी नाले जे आहेत ते कोरडे ठाक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीने अनेक जालन्यातील भागातील देखील अंबड तालुका असेल किंवा इतर भागामध्ये असेल त्या भागांमध्ये देखील पाऊस जो आहे तो बरसत नसल्याचा पाहायला मिळतोय। त्यामुळे मराठवाडा अर्धा ओला तर अर्धे कोरडा अशी परिस्थिती जी आहे ती आता मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे। शुभम, ठीक आहे विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।